तर नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। तर उपवासासाठी काहीतरी आज स्पेशल आणि छान बनवूया। तर आज आपण बनवणार आहोत रताळ्यापासून बनवलेले कटलेट। एकदम सोप्या पद्धतीने आणि कोणताही झंझट न करणारी एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी मी रताळ्याची साल काढून ते कुकर मध्ये पाणी टाकून उकडून घ्यायचे। जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोड्या पाण्यामध्ये आपल्याला रताळे उकडून घ्यायचे। आता एका पॅन मध्ये साबुदाणा छान भाजून घ्या आणि तो थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मध्ये छान त्याची पावडर करून घ्यायची। तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा पावडर तयार आहे। लक्षात ठेवा, साबुदाणा पावडर ही एकदम बारीक झालेली पाहिजे आणि चांगली त्याची पावडर करून घ्यायची। तर आपले रताळेही उकडून इथे तयार झालेत। आता मी इकडे घेतलेला आहे शेंगदाणा आणि मिरची बारीक करून घेतलेला कूट घेतलेला आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये उकडलेली रताळे काढून घ्यायचे। त्यामध्ये टाकायचं आपल्याला साबुदाण्याचं पीठ आणि शेंगदाणा आणि मिरची ही बारीक मी मिक्सरला वाटून घेतली आहे, तेही आपल्याला रताळ्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं त्याचा गोळा तयार करायचा आहे। सगळं एकजीव करायचं आपल्याला आणि छान मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आपलं कटलेटचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला एकानंतर एक छान गोल गोल कटलेट तयार करायचे। तुम्ही थोडंसं हाताला तेल लावून छान कटलेट तयार करू शकता। कोणताही शेप तुम्ही देऊ शकता। मी गोल कटलेट केले आहेत। एकानंतर एक आपले कटलेट तयार होत आहेत। आता आपले रताळ्याचे कटलेट तयार झालेत। आता हे आपल्याला सेट होण्यासाठी 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे। 10 मिनिटांनंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचंय आणि आपले हे कटलेट जे आहेत छान आपण जे आहेत गोल केलेले, आता ते आपल्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे। तेलामध्ये हळूहळू एकानंतर एक कटलेट आपल्याला सोडायचे। एका साइडने छान खरपूस भाजले की आपल्याला पलटी करायचे आणि चेक करायचे की आपले कटलेट दोन्ही साइडनी भाजलेत का नाही। कटलेट व्यवस्थित भाजले की आपले रताळ्याचे कटलेट तयार आहेत। ह्यासाठी मी खाण्याकरिता उपासाची स्पेशल चटणी बनवली होती शेंगदाण्याची। त्याच्यामध्ये मी मिरची न टाकता मिरचीची पूड वापरली आहे, जिरं, आणि ही आपली छान चटणी तयार केली आहे। तुम्ही कटलेट बघू शकता मी किती छान फ्राय केलेत। कुठूनही कच्चे ठेवायचे नाहीयेत, चांगले मस्त असे भाजून घ्यायचेत आणि चटणी सोबत एन्जॉय करायचेत। तर आजची ही स्पेशल आषाढ एकादशीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही सोपी रेसिपी तुम्ही उपासाला ट्राय करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।